हॅलो एम-पी-एस-सी ॲस्पिरंट. तुम्हाला माहीतच असेल एम-पी-एस-सी मेन्स इज इक्वल्स टू ॲन्सर रायटिंग असं समीकरण आहे. हे समीकरण सोडवण्यासाठी ॲन्सर रायटिंग तर प्रत्येक विद्यार्थ्याला जमायलाच पाहिजे. ॲन्सर लिहित असताना भीती वाटते, डोकं कंप्लीट ब्लँक होऊन जाते, कळत नाही की काय लिहावं आणि या सर्वामुळे कॉन्फिडन्स लूज होतो. स्वतःवर देखील प्रश्नचिन्ह उभा राहतो की मला जमेल की नाही. हे सगळं तुमच्यासोबत देखील घडतंय का? जर अंतर्मन होय म्हणत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण यू-पी-एस-सीचा पी-वाय-क्यू घेऊन कसे आन्सर बिल्ड करू शकतो, कशा पद्धतीने वेगवेगळ्या डायमेन्शनवर विचार करू शकतो, हे पाहणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया. प्रश्नामध्ये काय म्हटले पहा. पब्लिक हेल्थ सिस्टम हॅज अ लिमिटेशन इन प्रोव्हाइडिंग युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. आता बघा, जे विद्यार्थी म्हणतात ना की आन्सर लिहित असताना मला पटपट उत्तरे सुचत नाहीत, त्यांनी जस्ट फक्त पहा, मी तुम्हाला कोणत्या वेनं थिंक करायला सांगत आहे. बघा, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज प्रोव्हाइड करण्यामध्ये काय लिमिटेशन आहेत याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मला एक सिंपल गोष्ट सांगा, हेल्थ सेक्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? बघा, हेल्थ म्हटलं तर डॉक्टर पाहिजे, नर्स पाहिजे, ज्याला आपण मराठीमध्ये परिचारिका म्हणतो. ठीक आहे. हेल्थ म्हटलं तर पैसे तर पाहिजेत, बरोबर ना? हेल्थ म्हटलं तर हेल्थ इक्विपमेंट पाहिजे. ओके, हेल्थ इक्विपमेंट पाहिजे. त्यानंतर हेल्थ म्हटलं तर डेटा देखील पाहिजे. ओके, ज्याला आपण विदा म्हणतो. आणि हेल्थ म्हटलं तर बघा, हेल्थ सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांद्वारे प्रोव्हाइड केले जाते. या दोघांमध्ये देखील समन्वय असणं गरजेचं आहे. आता सिम्पली जर का तुम्ही या सर्वांचे एक एक लिमिटेशन जरी लिहिलात ना, तरी देखील 5 पॉईंट जनरेट होऊन जातील. लक्षात येते? बघा, डॉक्टर संदर्भात मी काय लिहू शकतो? पहिला मुद्दा मला काय लिहायचा आहे की डॉक्टर संदर्भात काय लिमिटेशन आहेत. बघा, डॉक्टर संदर्भात आपण लिहू शकतो की अपुरी वैद्यांची संख्या आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डेटा लिहू शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार प्रति हजार एक डॉक्टर असावा, पण भारतामध्ये सध्या 834 डॉक्टर आहेत प्रति हजार. ओके, हा पहिला मुद्दा आहे. जर समजा डॉक्टरांची संख्या जर का अपर्याप्त असेल, तर मग आपण युनिव्हर्सल हेल्थ कसं देऊ शकतो? लक्षात येते? डॉक्टरांची संख्या अपुरी आहे आणि यामध्ये आज आपण दुसरा पॉईंट जनरेट करू शकतो. जे डॉक्टर आहेत तर त्या डॉक्टरांचा कल खाजगी क्षेत्रातील, ओके, शहरी भागातील खाजगी रुग्णालयांकडे असतो. बरोबर आहे? तुम्ही रिलेट करता या गोष्टींना. पहिला मुद्दा आपला या ठिकाणी कव्हर झालेला आहे. ठीक आहे. दुसरा मुद्दा बघा, हेल्थसाठी आपल्याला पैसे तर पाहिजे. मग यामध्ये आपण लिहू शकतो की अपुरी अर्थसंकल्पीय तजवीज. काय लिहू शकतो? इनसफिशियंट बजेटरी ॲलोकेशन. आता बघा, तुम्हाला एक फॅक्ट माहीतच असेल की भारत सरकार जे आहे तर ते आरोग्यासाठी GDPच्या केवळ 2.5% रक्कम खर्च करते. जर का विकसित देशांच्या तुलनेत आपण पाहिलं तर अमेरिका, चीन यांसारखे देश फार मोठी रक्कम काय करतात? GDPच्या फार मोठी रक्कम आरोग्यासाठी खर्च करतात. त्यांच्या तुलनेमध्ये ही रक्कम फार कमी आहे. हा तुम्ही पॉईंट लिहू शकता. म्हणजेच काय की जर का पैसेच नसतील, सफिशियंट पैसेच नसतील, तर मग मला सांगा युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज कसं आपण देणार आहे? ठीक आहे. तिसरी गोष्ट बघा, हेल्थ म्हणलं तर हेल्थ इक्विपमेंट पाहिजे आपल्याला. मग यामध्ये आपण लिहू शकतो हेल्थ इक्विपमेंटमध्ये की दुर्गम आदिवासी भागामध्ये एकतर रुग्णालयांची संख्या कमी आहे. जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आवश्यक यंत्र नाही आहेत. हा तुम्ही पॉईंट या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, डेटा आपल्याकडे अपुरा डेटा आहे. मला सांगा की जर का एखाद्या भागामध्ये TB सारखा रोग पसरलेला आहे, ठीक आहे, एखाद्या भागामध्ये एखादा जुनाट आजार हा जर का डेटाच आपल्याकडे नसेल, प्रॉपर विदात नसेल, तर आपण आरोग्य त्या क्षेत्रामध्ये कसं देऊ शकतो? त्यामुळं अपुरी विदा हा देखील या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? पॉईंट लिहू शकता. ठीक आहे, अपुरी विदा. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट, सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये, ठीक आहे, आपण या ठिकाणी हा पॉईंट घेऊया. सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये काय आहे? समन्वयाचा अभाव आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याला माहिती आहे की आरोग्य कोणत्या सूचीमध्ये आहे? आरोग्य राज्य सूचीमध्ये आहे. ठीक आहे, आरोग्य राज्य सूचीमध्ये आहे. यामुळं काय होते बघा, सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एकमताचा अभाव आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही लॉन्च होऊन कित्येक वर्ष झालीत, तरी देखील मागं रिसेंट काही वर्षामध्ये
पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांसारखे राज्यांनी यामध्ये काय केलेलं आहे, मागे म्हणजे गत वर्षामध्ये या योजनेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आपला सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजेच काय झालं बघा, इतके वर्ष या पश्चिम बंगाल आणि दिल्ली या ठिकाणचे जे नागरिक होते, तर ते नागरिक प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेपासून काय झालेत, वंचित झालेले आहेत. लक्षात येते मित्रांनो. आपण कसं काय केलं बघा, सिम्पली हेल्थचे कंपोनंट विचारात घेतलेत. मग त्या कंपोनंटमध्ये आपण बघितलं की डॉक्टर आणि नर्स लागतात आपल्याला हेल्थसाठी. मग त्यांच्या संदर्भात मी एक सिम्पली काय केला, एक फॅक्ट लिहिला. पैसे आपल्याला लागतात त्या संदर्भात मी काय केलं, सिम्पली एक लिमिटेशन लिहिलं. आपल्याला लिमिटेशन लिहायचं ना या ठिकाणी, एक लिमिटेशन लिहिलं. हेल्थ इक्विपमेंट संदर्भात काय मर्यादा आहेत हे मेन्शन केलं. ठीक आहे. डेटा संदर्भात काय मर्यादा आहेत हे लिहिलं. अगेन सेंटर आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, हा पॉईंट मी या ठिकाणी लिहिलेला आहे. झालं सिम्पल. पहिली डिमांड आपली या ठिकाणी ॲड्रेस झालेली आहे. ठीक आहे. ओके. आता बघा दुसरी डिमांड काय आपली, डू यू थिंक दॅट प्रायव्हेट सेक्टर कुड हेल्प ब्रिजिंग द गॅप. ओके. प्रायव्हेट सेक्टर काय करू शकतो, हा गॅप आहे तर तो गॅप ब्रिज करू शकतो का. आता या ठिकाणी बघा अगेन कशा पद्धतीनं थिंकिंग व्हायला पाहिजे. होय करू शकतो आणि नाही करू शकत. येस नो दोन्ही डायमेन्शन यायला पाहिजेत. येस करू शकतो का, कारण की बघा प्रायव्हेट सेक्टरकडे काय आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याकडे त्यांचं जे व्यवस्थापन आहे, मॅनेजमेंट आहे, तर ते उत्तम प्रतीचं आहे. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टर जलद सेवा देतो. ठीक आहे. सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेमध्ये. यामुळे खाजगी क्षेत्र काय करू शकते की तो जो गॅप आहे तर तो गॅप फुलफिल करू शकतो. त्यानंतर नो करू नाही शकत का, कारण की बघा प्रायव्हेट सेक्टरवर काही लिमिटेशन आहेत. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट सेक्टरचा नफा केंद्रित दृष्टिकोन असतो. बरोबर. सरकार काय करते, सरकारचा उद्देश जो आहे तर तो सेवा देणे असतो. पण बघा खाजगी क्षेत्राचा उद्देश काय असतो, नफा देणे असतो. यामुळे हे एक त्यांच्यावर लिमिटेशन आहे. त्यानंतर अर्थसंपन्न रुग्णांकडे खाजगी क्षेत्र जास्त लक्ष देते, हे देखील एक लिमिटेशन आहे. खाजगी रुग्णालय जे असतात तर ते दुर्गम भागामध्ये कमी असतात. शक्यतो त्यांचा उद्देश जो असतो तर तो मेट्रोपॉलिटन सिटी असतो किंवा शहरी भागामध्ये असतो. हे काय त्यांच्यावर लिमिटेशन आहेत. म्हणजे तुम्ही दोन्ही डायमेन्शन याला होय करू शकता आणि करू नाही देखील शकत. ठीक आहे. ओके. आता बघा तिसरी डिमांड प्रश्नाची काय होती, व्हॉट आर द वायेबल मे अल्टरनेटिव्ज वुड यू सजेस्ट. आता तुम्ही पाहू शकता की आपण काय केलं, पब्लिक सेक्टरचा देखील विचार केला. ठीक आहे. प्रायव्हेट सेक्टरचा देखील विचार केला. आता हे सोडून अजून काय पर्यायी मार्ग आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज हे एम फुलफिल करू शकतो. आता या ठिकाणी बघा सब सिलेबस पॉईंट अप्रोच मी तुम्हाला यादी सांगितलेला, त्याचा तुम्ही वापर करा. बघा सिलेबसला आपल्याला पॉईंट आहे, काय पॉईंट आहे, NGO. त्यानंतर पॉईंट आपल्याला CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, हे आपण इथिक्समध्ये पाहतो. NGO GS2मध्ये पाहतो. अगेन इथिक्समध्ये आपल्याला व्हॉलेंटरी हेल्प नावाचा देखील एक सब टॉपिक आहे, हे आपण पाहतो. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला अजून रिलिजियस इन्स्टिट्यूशन हे आपण GS2मध्ये पाहतो. अगेन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन हे देखील आपण काय करतो, GS2मध्ये पाहतो. आता सिम्पली बघा NGO कशा पद्धतीने आरोग्य क्षेत्रासाठी मदत करत आहेत, CSR अंतर्गत कशा वेनं काय म्हणू शकतो आपण याला की खाजगी कंपन्या ज्या आहेत तर ते काय करत आहेत, आरोग्य सेवा देतात, हे तुम्हाला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा एखादी NGO आठवा जी आरोग्यासाठी काम करत आहे. सिम्पली मी काय केलं की मला आठवते सेवा संस्था. ठीक आहे. आता बघा जरी मला माहीत नसेल की सेवा संस्था कोणती कशा वेनं हेल्थ सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहे, हे जरी मला माहीत नसलं तरी देखील मी सिम्पली लिहू शकतो की सेवा संस्थाद्वारे ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. आता मला सांगा की हे विधान कोणी असं म्हणू शकते की हे चुकीचं आहे, कोणीच म्हणू शकत नाही. सेवा संस्थेने एखादं जरी आरोग्य शिबिर लॉन्च केलेलं असलं तरी देखील हे विधान बरोबर होऊन जाईल. आणि एक्झामिनर हे चेक करायला जात नाही की सेवा संस्थेने आरोग्य शिबिर लॉन्च केलेलं की नाही केलेलं, त्याच्याकडे तितका वेळ नसतो. हा देखील पॉईंट लक्षात घेत चला. हे आपण कधी पाहतोय, जेव्हा मला एखादी NGO कशा वेळेनं आरोग्य क्षेत्रामध्ये कंट्रीब्यूट केलेलं आहे हे मला माहीतच नाही आहे, त्यावेळेचं हे चाललेलं आहे. लक्षात येते. अगेन बघा CSRचा विचार करा. CSRमध्ये मी पाहतो टाटा ट्रस्ट आहे. टाटा ट्रस्टद्वारे कर्करोगावर उपचार केले जातात. आता बघा
टाटा ट्रस्टद्वारे कर्करोगावर उपचार केले जातात की नाही जात हे मला देखील शॉर्ट माहीत नाही. पण बघा, टाटाने त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये एखादा जरी कर्करोगावर उपचार केलेले असले तरी देखील हे विधान बरोबर होऊन जाईल. आणि गरजेचं नाही आहे की तुम्ही या ठिकाणी टाटा ट्रस्ट हेच मेन्शन करा. याऐवजी तुम्ही अदानी लिहू शकता, याच्याऐवजी तुम्ही रिलायन्स लिहू शकता, इन्फोसिस लिहू शकता. ओके, म्हणजेच मला म्हणायचं काय बघा, की जरी तुम्हाला शॉर्ट एखादं विधान माहीत नसेल तरी देखील तुम्ही अशा वेनं काही जनरल स्टेटमेंट लिहू शकता. ठीक आहे. ओके, तिसरा वे काय आहे बघा, व्हॉलेंटरी हेल्प. आपण पाहतो बघा की काही डॉक्टर असतात तर जे ते सुट्टीच्या वेळेमध्ये, इवन सुट्टीच्या वेळेमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या व्यस्त कामाच्या शेड्यूलमधून देखील ते टाईम काढून व्हॉलेंटरी हेल्प देत आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, अभयबंग आपण पाहतो, अभयबंग. ओके, तर या डॉक्टरांनी काय केलेलं बघा, गडचिरोलीसारख्या भागामध्ये जिथे मागील काही वर्षामध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट वाढलेला, तर हे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, माता मृत्यूदर कमी करण्यामध्ये यांनी एक निर्णायक विधायक भूमिका बजावलेली आहे. ठीक आहे. मग या व्हॉलेंटरी हेल्पच्या माध्यमातून देखील आपण काय करू शकतो, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज हे टार्गेट फुलफिल करू शकतो. त्याच्यानंतर रिलिजियस इन्स्टिट्यूशन. आता बघा, रिलिजियस इन्स्टिट्यूशन देखील काय करतात, आरोग्यसेवा देतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण पाहतो की जे ख्रिश्चन मिशनरी आहेत त्यांच्याद्वारे आरोग्यसेवा दिली जाते. बरोबर आहे का? तुम्ही देखील आपल्या गावामध्ये वगैरे पाहिलेलं असाल बघा की ख्रिश्चन मिशनऱ्यांचा एक दवाखाना देखील असतो. ठीक आहे. या ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे देखील आरोग्यसेवा पुरवली जाते, हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन देखील आहेत जे काय करत आहेत, आरोग्यसेवा पुरवत आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, मिलिंडा अँड गेट्स नावाची संस्था आहे. मिलिंडा अँड गेट्स यांच्याद्वारे आरोग्यसेवा पुरवली जाते. म्हणजेच काय केलं बघा मित्रांनो, की आपण जस्ट या वेळेनं तुमची थिंकिंग जर का डेव्हलप झाली ना, तर मी तुम्हाला लिटरली सांगतो, आन्सर रायटिंग तुमच्यासाठी खूप खूप इझी बनून जाईल. ओके, ॲट द एंड कन्क्लुजन लिहित असताना तुम्ही SDG बेस्ड कन्क्लुजन लिहू शकता. जसं की आपल्याला माहिती आहे SDG 3 काय आहे, हेल्थ रिलेटेड आहे. प्रश्न देखील आपल्याला आरोग्यावर विचारलेला आहे ना, मग त्यामुळं आरोग्यासंदर्भात जो SDG आहे तर त्याचा रेफरन्स तुम्ही कन्क्लुजनमध्ये देऊ शकता. लक्षात येते की या वेळेनं जर का आपली थिंकिंग डेव्हलप झाली ना, तर हा आपल्याला प्रश्नच राहणार नाही की मला सुचत नाही की कशा वेळेनं मी विचार करू. मित्रांनो बघा की मी एक फास्टमध्ये हे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तुम्ही जर का पाहू शकत असाल की आपण लिमिटेशनमध्ये 5 पॉईंट लिहिलेले, बरोबर आहे. लिमिटेशन लिहित असताना 5 पॉईंट मेन्शन केले. ठीक आहे. दुसरी डिमांड ॲड्रेस करत असताना देखील बघा हे 3 आणि हे 3 6 पॉईंट ॲड्रेस केले. त्यानंतर वायबल अल्टरनेटिव्ज पर्यायी मार्ग लिहित असताना देखील आपण हे 5 पॉईंट ॲड्रेस केले. म्हणजे जवळपास तुम्ही 16 पॉईंट एका प्रश्नामध्ये तुम्ही लिहितात. लक्षात येते. आणि ही जे म्हणजे हे जो पॉवर आहे ना, पॉवर ही प्रॉपर थिंकिंगची पॉवर आहे. जर का तुम्ही या वेनं थिंकिंग डेव्हलप केलात ना, ॲन्सर रायटिंग हे तुमच्यासाठी खूप खूप इझी बनून जाईल. लक्षात येते. तर मित्रांनो बघा, याच वेनं जर का तुम्हाला ॲन्सर रायटिंग शिकायचं असेल तर मंजिल ICS आपल्यासाठी घेऊन येत आहे ॲडव्हान्स ॲन्सर रायटिंग कोर्स. कोर्सचे फीचर किंवा आउटकम पाहण्याआधी आपण बोलूया की सर विश्वासार्हता काय आहे, एखाद्या विद्यार्थ्यांना कोर्स का परचेस करावा. तर पहा मित्रांनो, यूट्यूबसारख्या या प्लॅटफॉर्मवर मी स्पष्टपणे सांगत आहे की जर हा कोर्स परचेस केल्यानंतर 5 दिवसामध्ये असं तुम्हाला वाटलं की या कोर्समधून मला काही फायदा होत नाही आहे, तर तुम्ही तसा मला मेसेज करा. तुम्हाला कोणताही प्रश्न न विचारता 100% फी रिफंड देण्यात येईल. या रिफंड पॉलिसीवरून तुम्ही कोर्सच्या क्वालिटीचा अंदाज लावू शकता मित्रांनो. तर जास्त विलंब न करता तुम्ही आजच आपल्या कोर्समध्ये एनरोल करा. या कोर्समध्ये आपण काय काय पाहणार आहे बघा. या कोर्समध्ये आपण आर्ट अँड कल्चरपासून इथिक्सच्या केस स्टडीपर्यंत जे सर्व ॲन्सर रायटिंग रिलेटेड आपण थिंकिंग यामध्ये आपण डेव्हलप करणार आहे. मग यामध्ये बघा, इंट्रोडक्शन कसं लिहू शकतो, ठीक आहे. त्यानंतर प्रेझेंटेशन कसं केलं जाऊ शकते. मी जे तुम्हाला 6 ॲप्रोचेस शिकवलेले आहेत, तर ते ॲप्रोचेसचा इंटरमिक्सिंग कसं करून आपण अजून चांगल्या वेळेने ॲन्सर लिहू शकतो, हे आपण त्यामध्ये काय करणार आहे, शिकणार आहे. त्यानंतर बघा, एखादे अननोन क्वेश्चन असतात, जो प्रश्न आपण कधी वाचलेला देखील नसतो, तर ते देखील प्रश्न कसे टॅकल करायचे हे देखील मी त्या कोर्समध्ये शिकवणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, UPSCमध्ये एक प्रश्न विचारलेला, इंडियन प्रेसिडेंट आणि फ्रान्स प्रेसिडेंट यांच्या निवडीमध्ये, म्हणजे यांची जी निवड होते तर त्यामध्ये काय फरक आहे. तर मित्रांनो बघा, आपण इंडियन प्रेसिडेंटबाबत तर वाचतो,
पण फ्रान्सच्या प्रेसिडेंटबाबत आपण कधीही वाचत नाही. ठीक आहे. मग असा वेळ काय करायचं बघा, हा प्रश्न आपण सोडू तर शकत नाही. जर का आपण हा प्रश्न सोडला तर आपले 10 मार्क निघून जातील. तर असे जे प्रश्न आहेत, अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, की मलय पेनिन्सुला कशा पद्धतीनं स्वातंत्र्य झाला? हा प्रश्न होता. बघा मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना माहीतच नसते, की मलय पेनिन्सुला कुठे आहे? मग ते स्वातंत्र्य कसा झाला ही तर खूप दूरची गोष्ट आहे. ठीक आहे. अजून UPSC बघा, अजून म्हणजे UPSCनं अजून एक प्रश्न वगैरे विचारलेला, की चाइल्ड पॉलिसी आहे किंवा पॉप्युलेशन पॉलिसी आहे. अशा अनेक पॉलिसी आहेत. मग मला सांगा, प्रत्येक सेक्टरसाठी गव्हर्नमेंटची काही ना काहीतरी पॉलिसी आहे. मग मला सांगा, की अशा पॉलिसी आपण प्रत्येक पाठ करत बसणार आहे का? तर ऑब्व्हियसली नाही. मग या पॉलिसीवर प्रश्न आला तर कशा पद्धतीनं टॅकल करू शकतो? हे अननोन प्रश्न आहेत ना, ते देखील आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, हे देखील आपण त्या कोर्समध्ये पाहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा कन्क्लुजन. ओके, की आपण कशा वेळेनं कन्क्लुजन चांगल्या पद्धतीने लिहू शकतो, हे देखील आपण त्यामध्ये पाहणार आहे. याच्यासोबतच बघा, की इन्साइट्स फ्रॉम टॉपर्स कॉपी. आता हे तर बघा, इन्साइट्स फ्रॉम टॉपर कॉपी हे आपल्या यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असेल. ठीक आहे. ब्रेन स्टॉर्मिंग सेशन आपण ड्युरिंग डिस्कशन ब्रेन सेशन देखील घेणार आहे, की एखाद्या प्रश्नावर कशा पद्धतीनं आपण विचार करू शकतो, हे देखील आपण त्यामध्ये पाहणार आहे. आणि याच्यासोबतच बघा, की रेग्युलर डाऊट सेशन देखील असेल. तर मित्रांनो, जास्त विलंब न करता आजच तुम्ही आपल्या कोर्ससाठी एनरोल करा. या कोर्सची फी ही फक्त 1499 रुपये आहे. लॉन्च ऑफर म्हणून हा कोर्स आपण 999ला देत आहे. आणि अजून देखील पुढे जाऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, की जर का हा कोर्स तुम्ही 5 जानेवारीपर्यंत परचेस केला तर अजून तुम्हाला यामध्ये 10% ऑफ मिळेल. तुम्हाला कोड वापरायचा आहे MPSC 26. ठीक आहे. या 999वर देखील तुम्हाला अजून 10% या ठिकाणी तुम्हाला ऑफ मिळेल. ठीक आहे. तर जास्त विलंब न करता तुम्ही नक्कीच आपल्या कोर्समध्ये एनरोल करा आणि मंजिल ICS सोबत आपल्या तयारीला नवी दिशा द्या. जर का तुम्हाला याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. जर का फोनवर बोलायचं असेल तरी देखील मला तसं आधी कळवा मेसेज करून. ओके. आणि आपलं तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. आय होप की तुम्हाला समजलं असेल. थँक्यू. थांबूया आपण या ठिकाणी.